अजित पवारांचा विमान अपघात आणि अशोक खरातचा संबंध असल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केलेला आहे। रोहित पवारांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे। अजितदादांचा अपघात झाला त्या काळात खरातनं 4 मोबाईल हँडसेट बदलल्याचा आरोप रोहित पवारांनी केलेला आहे। यातल्या एका मोबाईलवर फक्त 19 मिनिटांचा कॉल झाला, त्यानंतर तो हँडसेट बदलण्यात आल्याचा दावा रोहित पवारांनी केलेला आहे। आणि एवढंच नव्हे तर अपघात झाला त्या दिवशी म्हणजेच 28 जानेवारीला खरातच्या मोबाईलवर सर्वाधिक कॉल आल्याचा दावाही करण्यात आला। रोहित पवारांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये खरात कनेक्शनचा उल्लेख केलेला होता। पाहुयात रोहित पवार यांनी काय ट्विट केलेलं आहे। अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये भोंदू खरातचं कनेक्शन समोर येत असून त्या 6 दिवसात खरातनं 4 फोन बदलले, तर एक फोन केवळ 19 मिनिटांचा कॉल करून बदलला गेला। खरातच्या फोनवर सर्वाधिक कॉल अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। अजितदादांचं अपघात प्रकरण अतिशय भयानक असून या प्रकरणात सीआयडीकडे माहिती देऊनही कारवाई होत नाहीये। त्यामुळे तत्काळ सीबीआयकडे हा तपास देणं गरजेचं आहे। सीबीआयकडे तपास देण्यासंदर्भात सरकार त्वरित कार्यवाही करेल ही अपेक्षा आहे। सरकारनं आता जास्त उशीर करायला नको, अन्यथा हे संशयाचं धुकं अधिक गडद होईलच, शिवाय गुन्हेगार पुरावे सुद्धा दडपतील।